बापरे, कसला भांडाड आहे हा. पाहू शकता मित्रांनो, थोडा हा अथांग हा समुद्र आहे. आता मी बहुतेक मला वाटतं मध्यभागी उभा आहे की काय असं वाटतंय मला, कारण इथून सुद्धा भरपूर लांब ती लाटा जात आहेत आणि हे जे आहेत त्या मेन समुद्रातून येत आहेत लाटा. तर मित्रांनो पाहू शकता, अजूनही माझ्या पायाखाली साधारण डोकल्याच्या वर नाही आले अजून, तरी डोकल्याच्या वर नाही आले, बीच्या वर नाही आलं अजून पाणी. तरी तुम्ही पाहू शकता एवढंच पाणी आहे इकडे, तरी सुद्धा त्या लाटांनी तिथपर्यंत पाणी नेलेलं आहे. आणि त्या मागे जे बघतायत त्या खऱ्या लाटा सुरुवात झालेल्या आहेत. आणि इथून जर मी अजून पुढे गेलो तरी सुद्धा मला डोंगरापर्यंत पाणी नाही भेटू शकत. अजून जर थोडा अजून त्या ज्या लाटा दिसतात त्यावेळी थोडंच पुढे गेलो तर पूर्ण मी अर्धा पाण्यामध्ये जाऊ शकतो. परंतु मी आता जात नाहीये, कारण रिस्क असते मित्रांनो. कुठेही जात असाल तुम्ही समुद्रकिनारी तर आपला रिस्कवर जायचं, जोखीमवर जायचं. आणि आता सध्या जर तुम्ही न्यूजवर पाहत असाल भरपूर हादसे होत असतात, घटना घडत असतात. त्यामुळे जरा जपूनच व्लॉगिंग करा. मी सर्व मित्रांना तेच सांगेन, तुम्ही व्लॉगिंग करताय तुमच्यासाठी करताय, तुमच्या घरच्यांसाठी करताय, तर तुम्ही जबाबदारी ही लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. लोकांना तुम्ही सांगायचं आहे, तुमच्या ब्लॉगतर्फे, तुमच्या व्लॉगतर्फे तुम्ही लोकांना समजून द्यायचं आहे की कशा प्रकारे काही ठिकाणी तुम्ही जेव्हा पर्यटनात स्थळी जाता त्यावेळी कशा प्रकारे तुम्ही दक्षता घ्यायची हे व्हिडिओ तुम्हाला सगळ्या दुनियेला, पूर्ण जगाला हे दाखवून द्यायचं आहे. कारण कसं आहे की काही लोक कोणताही अनुभव घेत नाहीत आणि कोणतीही माहिती, इन्फॉर्मेशन घेत नाहीत आणि डायरेक्ट कोणत्याही स्थळाला भेटी देतात आणि त्या ठिकाणी असे काही घटना घडतात. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही जर अशा ठिकाणी जात असाल तर संपूर्ण त्याची माहिती घ्या. त्यानंतर तुम्ही एखाद्या गाईडला किंवा इतर समजदार गावकी किंवा लोकल जी मंडळी असतात त्यांना घेऊन तुम्ही तिथे जा आणि सेफ राहा.